या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी राजकीय प्रेशर खाली काम केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी दिवसांदिवस उघडे होत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही प्रमुख एक मागणी केली आहे की या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी राहिलेले आहेत, ज्यांनी जाणीवपूर्वक या आरोपी देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने या आरोपींना हेतू त्यांच्या ताब्यात दिलं, त्यांचं ब्लड जे काही सॅम्पल ते उशीर दिलं, घेतलं, काय सगळ्या गोष्टीचा खुलासा त्यांनी आता केला आहे। याच्यामध्ये एकंदर तपासामध्ये संशय आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ज्या पोलिसांनी हा तपास निलंबित झाले पाहिजे, त्यांना करण्यात आले पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे केलेली आहे। काय नाव आपलं? भीमराव। याच्यामध्ये खरं थोडंसं जर सविस्तराने ठरलं तर मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या ही घटना घडली तर घटनास्थळावरून सापडलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट न करता, कुठल्याही MLC वगैरेची प्रोसेस न करता पारोळ्याला पाठवून दिलं। पारोळ्यावरती जबाबदारी दिली। ब्लड सॅम्पल हे उशिरा 7 घेण्यात आलेले आहे। म्हणजे हा कसला प्रकार आहे? हे कुणाच्या सांगितल्यावर केलं जातं? आपल्या जिल्ह्याचे महोदय गिरीश महाजन म्हणतायत की आम्ही याच्यामध्ये राजकीय दबाव आणत नाही आहे, उलट आम्ही ही सगळी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे। हे साधा दातांत खोटं आहे। त्या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही विचारपूस केली, स्वतः फिर्याद्यांना विचारपूस केली। खरोखर मंत्री महोदय सांगतायत त्या पद्धतीने त्यांच्या सांगितल्यावर गुन्हा दाखल झाला आहे का? बिलकुल ग्रामस्थ सांगताय की हा ग्रामस्थांची एकजूट होती, विविध सामाजिक संघटनेचा हा पाठपुरावा होता, त्याचा परिणाम म्हणून पोलिसांना उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे। मग एकीकडे मंत्री महोदय जर खोटं बोलताय तर स्पष्टपणे दिसून येते की मी अप्रत्यक्षरित्या आरोपींना बचावासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। असं सांगितलं जातं की मंत्री महोदय त्या दिवशी आले खरे, परंतु कुठे गेले होते, कुणाला भेटले, आणि त्यांनी आरोपीची भेट घेतल्यानंतर आरोपी तात्काळ पारोळ्यापर्यंत पोहोचले। जर ते आरोपींना उपचाराची खरोखर गरज होती तर प्रॉपर इथल्या हॉस्पिटलला त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे होतं, इथे घेतले पाहिजे होते, ते घेतले गेले। सगळा जो संशय आहे हा सगळा पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे। हा खटाटोप जो आहे हा आरोपींना वाचवण्यासाठी केलेला आहे। परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सगळ्या विविध सामाजिक संघटना, बोरसेना या सर्व आता एकवटलेल्या आहेत। वेळीच जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी याच्या तपासामध्ये त्रुट्या ठेवल्यात, हलगर्जीपणा केला आहे, त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे, अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे निश्चित स्वरूपात छेडले जाईल। ठीक आहे। मस्त बोलू आहे। थांबा रे यार, थांबणार आहे काय एवढी काय गाडी जय शिवलाल. रामदेववाडी प्रकरणानिमित्त आता कलेक्टर ऑफिसात आपलं बहुत मोठं बंजारा समुदाय आता कलेक्टर निवेदन दे पुता आता आहे याचं